जुना कारंबा नाका येथील नव्याने झालेल्या आद्रा मॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। प्रथमतः प्रभाग 1 चे नगरसेवक गौतम कसबे, प्रभाग 4 चे नगरसेवक वंदना गायकवाड, अजित गायकवाड यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले। यावेळी आद्रा मॉलचे शुभम भुतडा, अभिषेक सोनी, विकी शिंदे, मार्केटिंग हेड संतोष बागले, विजय अय्यर, सागर बनसोडे, स्वाती केसकर, भारतीय बौद्ध महासभेच्या मीनाक्षी बनसोडे, धम्मरिक्षित, शिवबाबा ट्रॅव्हलचे मालक धर्मेंद्र माने, निकंबे शिंदे, महिला वर्गामध्ये माधुरी बागले, कौशल्या बागले, शीतल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। मी शुभम भुतडा, आर्द्रा मॉल तर्फे सगळ्या सोलापूरकरांना आणि देशवासींना 125व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची खूप खूप शुभेच्छा देतोय। धन्यवाद। मी अभिषेक सोनी, आर्द्रा मॉल तर्फे महामानव भारतरत्न डॉक्टर श्री बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्व सोलापूरकरांना हार्दिक शुभेच्छा देतो। परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आद्रा मॉल तर्फे मी आपणास सर्व बौद्ध बांधवांना आवाहन करीत आहे की या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे। 14 एप्रिल हा जयंती उत्सव आज सोलापूर शहरामध्ये कोणीही कुठल्याही व्यापाऱ्यांनी उत्सव साजरी केला नाही, पण आद्रा मॉलचे जे आमचे एमडी आहेत शुभम भुतडा सर यांनी कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता कुठल्याही संकुचित वृत्तीचं न बाळगता त्यांनी हा उत्सव या ठिकाणी गेल्या 50 ते 60 वर्षात कोणीच केलं नाही। ते व्यापारी बांधवांनी सोलापूर शहराच्या यांनी याची नोंद घ्यावी। तर मला एक सांगायचं म्हणणं आहे, आपल्या समाज बांधवांनी सर्वांनी अवश्य एकदा आद्रा मॉलला एकदा येऊन भेट द्यावी, ही एक माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे आपणास। आणि जयंतीच्या आद्रा मॉल कडून आपणास सर्व सोलापूर शहरवासियांना मी शुभेच्छा देतो। आणि जे नववधू जे लग्नाचे बस्ता आहे, जे आता नवीन बस्ता खरेदी करतात, त्यांनाही मी आवाहन करतो, आपण सुरतला किंवा पुणे मुंबईला न जाता आपण एकदा अवश्य एक ठिकाणी आद्रा मॉलला भेट द्यावी, ही माझी एक आपणास आद्रा मॉल कडून विनंती आहे। मी जयंतीची आपणास शुभेच्छा देतो। की आंध्रा मॉलचे जे शेडजी आहेत ह्याने आम्हाला निमंत्रण पाठवलं की तुम्ही सर इथे यावं। म्हणजे कौतुकस्पद असं आहे की आतापर्यंत सोलापूरमध्ये बरेच व्यापारी, मोठमोठे उद्योगधंदे आहेत, मोठमोठे कारखाने आहेत, मोठमोठे चादर कारखाने आहेत, टावेल कारखाने आहेत, मग कोणी हा उपक्रम राबवलेला नाही। या शेडजींचं कौतुक करावं थोडं कमीच आहे, कारण यांनी डेअरिंग केली आहे। हा जो उत्सव करायची एक प्रकारची डेअरिंग आहे, कारण का लोकांच्या मनात निगेटिव्ह विचार आहेत बाबासाहेबांच्या चळवळीविषयी। तर या भुतडा शेडजीने जी उपक्रम राबवलेला आहे ते कौतुकस्पद आहे। त्यांच्या आंध्रा जे मॉल जे मोठा केलेला आहे ते सोलापूरकरांनी अवश्य भेट द्यावं आणि इतरांपेक्षा देखील कमी किमतीमध्ये या ठिकाणी तुमच्या सगळं कपड्यापासून काय बस्त्यापासून काय असेल सगळे या ठिकाणी स्वस्तात मिळेल आणि डिस्काउंट मध्ये मिळेल। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज प्रथमतः मी सोलापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो। व तसेच आज आद्रा मॉलमध्ये आदरणीय भुतडा साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून आज मॉलच्या वतीनं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली त्याबद्दल मी आद्रा मॉलचे मालक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो व आभारी मानतो। ज्या महामानवानं आज या देशाला घटना दिली, ज्या घटनेवर हा देश चालतो आणि ज्याच्यामुळे आज संपूर्ण म्हणजे भारत देश चालतो, त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज माझ्या बघण्यात इतका मोठ्या मॉलमध्ये पहिल्यांदा ह्या मालकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली आणि त्यामुळं त्यांना मी जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो। व येणाऱ्या 19 तारखेच्या मिरवणूकमध्ये तमाम सोलापूरवासियांना, भारतवासियांना सोलापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या मिरवणूकमध्ये सामील होण्यासाठी सर्वांना आवाहन करतो। जय भीम। परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करते।
आणि सर्व भारतवासियांना 135व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। आज आम्हाला आद्रा मॉल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा पूजन करण्यासाठी या मॉल मध्ये बोलवण्यात आलं आणि सर्वप्रथम मी त्यांचे धन्यवाद मानते। मला वाटतंय सोलापूरमध्ये आतापर्यंत आपण मोठमोठ्या दुकानात जातो, नावाजलेल्या दुकानामध्ये जातो, पण गेल्याच वर्षी मॉल चालू झालं आणि या वर्षी मालकांना चांगली बुद्धी सुचली की ज्या महामानवाच्या विचारावर आचारावर हा भारत देश चालतो, ज्यांनी हे संविधान दिलं, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी सगळ्या जनतेला समान हक्क कायदा दिला आणि त्या महामानवाची जयंतीची पूजा आपल्या मॉलमध्ये करून प्रत्येक येणाऱ्या ग्राहकांना एक वेगळं वातावरण निर्माण केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण आहोत आणि त्यांनी ही जयंती इथं साजरी केली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे धन्यवाद मानते। आणि आताच अजित भाऊंनी म्हटल्याप्रमाणे 19 तारखेला जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक आहे त्या मिरवणुकीमध्ये आपण सर्व महाराष्ट्रातील जनतेने, कारण प्रत्येक कानाकोपऱ्यातून सोलापूरमध्ये सगळ्यात मोठी मिरवणूक निघत असते, त्या मिरवणुकीमध्ये आपण सगळ्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी सामील व्हावे आणि मिरवणुकीचा आनंद घ्यावा एवढीच विनंती करते आणि पुन्हा एकदा सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देते। जय भीम। आणि आम्हाला मॉलमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यास बोलवल्याबद्दल आमचा जो मान सन्मान केलात आणि तुम्ही जो हा बाबासाहेबांची प्रतिमा स्थापन फोटो बसवलात आणि त्याचं पूजा करण्यासाठी आम्हाला मान दिलात आणि त्याच्या बाजूला शुभम मालकांचं म्हणावं तितकं कौतुक कमीच आहे की ज्या संविधानावरती आपल्या भारताच्या राष्ट्रपती एक महिला विराजमान आहे आणि त्या संविधानाची प्रत त्यांनी इथं ठेवलेली आहे, त्याचंही एक मोठं अनुकरण आहे की प्रत्येक स्त्रीला याचं दायित्व माहिती पाहिजे की कारण काही स्त्रिया काय म्हणतात की काय केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांनी संविधान वाचावं, ज्या महिलेला घराच्या बाहेर येता येत नव्हतं मग हे सांगण्याचं स्थान नाहीये, पण प्रत्येक महिलेला याची जाणीव पाहिजे की आपण आता जे काही आहे, जे काही कर्तृत्व करतोय हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं देण आहे। त्यामुळं आपण आज समाजामध्ये ताटमानेने चालू शकतोय, बोलू शकतोय आणि सगळ्यांच्या मध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतोय। मी पण आहे त्यामध्ये, मी त्याच्यापासून अलिप्त नाहीये, त्यामुळे मानावे तितके ऋण बाबासाहेबांचे कमी आहेत। पुन्हा एकदा जयंतीच्या शुभेच्छा देते, आम्हाला बोलवलात त्याबद्दल धन्यवाद। जय भीम, नमो बुद्धाय। परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त आज खूप आनंद होतोय। आज आगळेवेगळे पूजा करायला आलोय मी, असं होताना फारसं दिसत नाही। आज इथं सोलापूर शहरामध्ये आद्रा मॉलच्या माध्यमातून सोलापूर शहराचे एक म्हणजे ह्याच्यामध्ये भर पडला आद्रा मॉलच्या माध्यमातून आज सगळं सोलापूर शहराचं लक्ष इकडे लागलं। आद्रा मॉलला जिथे ते शॉपिंगला आद्रा मॉलला जिथे, पण मी आद्रा मॉलच्या मालकांना किंवा यातल्या स्टाफच्या सर्व लोकांना मी शुभेच्छा देतो जयंतीच्या। प्रथम आपण हा उपक्रम सुंदर घेतल्या कारणाने आपलं मनापासून अभिनंदन, आपलं स्वागत आहे। आपण आपल्या भागात, मी प्रभाग 1चा नगरसेवक असल्या कारणाने आपल्या भागात जे जे काय अडचणी असतील मला सांगावं, मी आपल्याला सक्षमपणे पूर्ण करून द्यायला मी सक्षम आहे। आपल्या मनापासून मी परत आभार मानतो। आपण ह्याच्यासाठी मारतो, आज एवढे आपण दुकानं बघतोय, आज असं बाबासाहेबांची प्रतिमा करून कुठे केला जात नाही। आज आपलं मनापासून आभार आहे। परत सगळ्या स्टाफला जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत। मी धम्मरक्षिता कांबळे, भारतीय बौद्ध महासभा वरिष्ठ केंद्रीय शिक्षिका, सोलापूर जिल्ह्याच्या संघटिका, यामुळं मी धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं काम करते। तर आज या ठिकाणी आद्रा मॉलमध्ये आम्ही भेट देत असताना खरोखर आज या दुकानामध्ये येऊन बाबासाहेब आंबेडकरांची पूजा, तथागत भगवान बुद्धांची पूजा, संविधानाची पूजा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर मला या ठिकाणी असं वाटतं की सोलापूर शहरामध्ये आजपर्यंत किती वर्ष जयंती साजरी केली जाते, परंतु कुठल्याच दुकानदाराने बाबासाहेबांचं सुशोभीकरण केलेलं नाही आणि बाबासाहेबांचे फोटो ठेवले नाहीत किंवा बुद्धाची प्रतिमा ठेवली नाही आणि कधीच बुद्ध वंदना, धम्मवंदना आणि संघवंदना कुठल्याच दुकानामध्ये झाली नाही। तर आज या ठिकाणी आद्रा मालकाने आपल्या वास्तूमध्ये, ह्या मॉलमध्ये आज त्रिशरण पंचशील आणि बुद्धा
संघाची, धम्माची आणि संघाची पूजा या ठिकाणी झालेली आहे. खरोखर या मालकाला मला धन्यवाद द्यावा तेवढा थोडाच वाटतो आणि खरोखर आज या जयंतीच्या निमित्ताने त्यांना मी मनापासून शुभ मालकाचं मी आभार मानते आणि त्यांच्या त्या दुकानाची बरीच प्रसिद्धी व्हावी आणि दुकानातून बरीच खरेदी व्हावी म्हणून आजच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देते. इथून पुढे अनेक लोक या ठिकाणी येतील आणि खरेदी करून जातील. जय भीम.